पोलीस आयुक्तालयात मालाविरुद्धचे गुन्हे घडत असल्यामुळे माननीय पोलीस आयुक्त श्री चोबे साहेब, त्यानंतर जॉईंट CP श्री माहूरकर साहेब आणि ॲडिशनल CP साहेब श्री सारंगावाड साहेब यांनी आदेश दिले होते की सदर काही गुन्हेगार चेक करायचे, हिस्ट्री शीटर चेक करायचे, मालाविरुद्ध गुन्हे करणारे चेक करायचे. तसेच आमचे DCP श्री गायकवाड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, माननीय पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली आमचे तळेगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री कन्हैया थोरात साहेब आणि त्यांच्या DB पथकातील श्री मोहारे PSI यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की गोराडेश्वरच्या पायथ्याशी 2 इसम पिस्टल घेऊन येणार आहेत. ही त्यांना माहिती मिळाल्याबरोबर त्यांनी तात्काळ सापळा रचून त्या 2 जणांना ताब्यात घेतले आणि ते 2 जण ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडनं 2 पिस्टल जप्त केले आहेत. त्यांना ताब्यात घेतल्यानंतर तात्काळ त्यांचं नाव त्यांना विचारलं असता त्यांनी एकाचं नाव सांगितलं, प्रशांत शांताराम आंबेकर उर्फ पहिलवान, आणि दुसरा जो आहे तो ओंकार बाळू भारती. ह्या दोघांकडे 2 पिस्टल होते. ते पिस्टल जप्त केले आणि आमचे तपास पथक आता त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून आमचं तपास पथक पुढील तपास करत आहे. सदरची कारवाई ही आमचे मोहारे यांनी तात्काळ त्यांच्या बातमीदाराला साथ दिली आणि बातमीदाराच्या तात्काळ कारवाई केल्यामुळे आम्हाला ते मिळालेले आहेत. पुढील त्यांनी काय पिस्टलचा काय उपयोग करणार होते, कशासाठी आणले होते, हे आम्ही पुढच्या गुन्हा दाखल करून तपासात निष्पन्न करणार आहोत. पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये अनधिकृत बरेचसे पिस्टन आहेत, काळ्या काचाच्या गाड्या पण फिरत आहेत. त्यामुळं काही नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. काळ्या काचाच्या ज्या गाड्या आहेत त्याच्यावर केव्हा कारवाई होणार? कारवाई चालू आहे. आपलं नाकाबंदी चालू आहे. त्यानंतर आपलं पाय पेट्रोलिंग चालू आहे. जसं ट्रॅफिकचं पण पेट्रोलिंग आहे. आपलं 2 टाईम नाकाबंदी असते, सकाळी 8 ते 11 आणि संध्याकाळी 6 ते 9. या काळात माननीय वरिष्ठ अधिकाऱ्यांनी DCP साहेब, आम्ही स्वतः, आमच्या चेकिंगचं टायमिंग वेगवेगळं आहे. त्या टायमाला ट्रॅफिकचे पण कर्मचारी असतात त्या नाकाबंदीला आणि आम्ही सगळे चेक करून नाकाबंदी चेक करून त्यात जे आम्हाला आढळते त्याच्यावर आम्ही कारवाई करत आहोत. त्यामुळं यांनी नागरिकांनी घाबरण्याचं काही कारण येत नाही. जरी काय असं कुणाला आढळलं तरी आमच्या फोनद्वारे संपर्क साधावा. त्या पोलिसांचे पोलीस निरीक्षक आहेत, आम्ही स्वतः आहोत, आम्ही कारवाई करणार आहोत. वारंवार पिस्टन पकडल्याच्या कारवाई तळेगाव परिसरामध्ये होत आहे. तर यावर म्हणजे आता हे 2 जण पकडलेले आहेत, त्यावर काय कारवाई होणार आहे? त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. त्यांनी पिस्टल कुठून आणलं आहे त्याचा पण तपास होईल आणि पुढे कशासाठी वापरता याचा तपास होईल आणि अजून कुठं असतील असे आम्ही तपासात निष्पन्न करून. तळेगाव दाभाडे नगर परिषद हद्दीमध्ये CCTV बरेचसे बंद आहेत. त्यामुळे एखादी घटना घडली तर CCTV फुटेजसाठी दमछाक होती पोलिसांची. त्या संदर्भात मुख्य अधिकारी विजयकुमार सरनाईक यांच्याकडे काही पाठपुरावा झालाय का CCTV दुरुस्तीसाठी? या संदर्भात मी CEO सरनाईक साहेबांची प्रत्यक्ष समक्ष भेट घेतलेली आहे, त्यांच्याशी चर्चा झालेली आहे आणि जे CCTV कॅमेरे बंद आहेत ते लवकरात लवकर दुरुस्त करून घेण्यासंदर्भात आमची चर्चा झालेली आहे. आज कोणत्या आरोपींवर कारवाई केली, त्यांची नाव? आज आम्ही जे आरोपी पकडले आहेत, प्रशांत शांताराम आंबेकर उर्फ पहिलवान आणि दुसरा जो आहे ओंकार बाळू भारती, या दोघांवर कारवाई केली आहे. सदरची कारवाई ही माननीय पोलीस आयुक्त साहेब, जॉईंट CP साहेब, ॲडिशनल CP साहेब आणि आमचे DCP साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे तपास पथक कन्हैया थोरात साहेब वरिष्ठ PI आणि मोहारे साहेब आणि त्यांचे जे सहकारी आहेत त्यांच्या सतर्कतेमुळे आमची कारवाई झाली आहे.